धन्यवाद डीजे. जबरदस्त संगीत आपल्याला सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं डीजेच्या माध्यमातून. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. मॅच सुरू होते. मुठवलच्या विपक्षामध्ये लोनाड पहिला बॉल खोलवाट टाकला होता. खोलवाट टप्प्याचा होता. ड्राईव्ह करण्यात आला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना पवन आणि आमिर शेख सलामीची जोडी आपण पाहतोय आणि फलंदाजांसाठी आता सुवर्ण संधी आहे. अस्मत शेख यांच्या माध्यमातून लागोपाठ 3 षटकार मारले तर 500 रुपयांचं पारितोषिक फलंदाजांना दिलं जाणार आहे. सुभाष भोईर यांच्याकडून देखील पारितोषिक दिलं जाणार आहे 500 रुपयांचं. 2 धावांनी स्वतःच अकाउंट ओपन करत असताना पवन शिवशक्ती लोनाड स्पर्धेचं आयोजन करत असताना मेहनत घेतली आणि आज खेळताना देखील त्यांची मेहनत पाहायला मिळाली आहे. कुमार रणवीचा बॉल कट करण्याचा प्रयत्न आहे. कुमार रणवी मागच्या 2 ते 3 स्पर्धांपासून भरपूर महाग ठरलाय, परंतु आज त्याला सिद्ध करावं लागेल. तो ज्या गोलंदाजीसाठी जाणला जातो ती गोलंदाजी आज कुमार रणवीला इथे करावी लागेल. हा लेन बॉल होता. पुन्हा ऑफस्टंपच्या बाहेर चॉप करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक परफेक्ट यॉर्कर. पवनच्या विरोधात लागोपाठ 2 चेंडू निर्धाव फेकलेत कुमार रणवीनं. जबरदस्त गोलंदाजी करत असताना सलामी वीरांमध्ये थोडासा बदल आता करण्यात आलेला आहे. कुमार बॅटची एज मागे येतोय. बॉल थर्ड मॅनला फक्त मिळेल एकच धाव. आउटफील्ड मध्ये 2 क्षेत्ररक्षक जिथे लॉंग ऑन आणि डीप मध्ये स्क्वेअर लेग लेग फिल्डर सेट करण्यात आला. या अगोदरच क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश निश्चित केला तो संजय स्पोर्ट्स सावध संघानं. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा सिनियर संघाला परास्त करत असताना, परंतु आता चालू सामन्यातील विजेता संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवलच्या विरुद्ध शिवशक्ती लोनाड असा सामना विद्यमान तुम्ही पाहतायत. पहिला दिवस चांगला खेळ पहिल्या दिवशी आपल्याला बघायला मिळाला. आई काळूबाई चषकामध्ये शिवशक्ती स्पोर्ट लोनाडच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य स्पर्धा आणि काय खेळ होतोय. ओ यावेळेला आमिर पहिल्यांदाच सामना करत होता आणि वेगवान बॉल. कुमार साईड आर्म गोलंदाज आहे. ओपन चेस्ट. खरं तर ज्या वेळेला ताकद, ज्या वेळेला आपला आर्म जो आहे तो अगदी कानाजवळून येतो त्यावेळेला हाय आर्म रिलीज करतो बॉलर, त्याला बाउन्स चांगला मिळतो. परंतु साईड आर्म गोलंदाजाला वेगाबरोबर त्याचे बॉल थोडे खाली राहतात. या गोष्टीचा कुठेतरी फायदा बऱ्याचदा झालेला आहे. 4 धावा आतापर्यंत धावफलकावर. यावेळेला चॉप केलाय. चांगला फटका किंवा फाईन केलाय. पवन बॉल वेगानं सरकतोय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. चांगला प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी आपल्या संघासाठी पूर्ण करत असताना, परंतु 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात देखील क्षेत्ररक्षकानं. धनेश पाटील त्या ठिकाणी होता आणि या 2 धावांनी पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. एंड ऑफ दी पॉवर प्ले. 6 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं. विकेट जरूर कुमारला मिळाली नाही, परंतु खरं तर आपण चर्चा करत होतो की कुमार ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो ती गोलंदाजी मागच्या 2 ते 3 स्पर्धांपासून त्याच्याकडून झालेली नाहीये. भरपूर महागडा ठरलेला आहे. परंतु आता या महत्वाच्या सामन्यामध्ये लोनाडच्या विपक्षामध्ये जबरदस्त गोलंदाजी त्याच्या वतीने आपल्याला बघायला मिळाली. उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस. अजय भांबरे गोलंदाजी करण्यासाठी आले आणि अजय भांबरेनं मागच्या मॅच मध्ये देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. चांगल्या टप्प्यावर त्याची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. विकेट टेकर हा गोलंदाज आहे आणि त्याच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल. अविन भोईर यांच्याकडून ते पारितोषिक आता या ठिकाणी लावण्यात आले. परंतु आमिर शेख आता ह्या फलंदाजाकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. शिवशक्ती लोनाड संघाच्या. मोठे फटके येणार का, परंतु आमिरची विकेट डोक्यात. कॉमेंटेटर कस बुरी नजर वाले तेरा मुंह काला, असा आमिर आता नक्की मनातल्या मनात विचार करत असेल. कारण त्याच्याच खेळाविषयी प्रशंसा करत होतो आणि त्याच्या खेळाची गरज होती आणि अशातच आमिर शेखची विकेट प्राप्त करतोय अजय भांबरे. ग्रेट स्टार्ट.
तो त्याच्या ओव्हरमध्ये मिळून देत असतो स्वर्गीय मकरंद स्मृती मुटवळ संघाला आणि त्याच्या माध्यमातून विकेटचं पतन. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं पुन्हा खुदवट टप्प्याचा बॉल परफेक्टली यॉर्क लेंथ होता. इथे प्रत्युत्तर नव्हतं. लाऊडली अपील करण्यात आले आणि फलंदाज आणखी एक मला वाटतं बाद होतोय. ज्या प्रकारे पंचांनी इशारा केलेला आहे. यस इट्स गॉन. पद्धतीने ही दुसरी सफलता या ठिकाणी लागोपाठ प्राप्त करतोय अजय भामरे. परफेक्टली ब्लॉक होल्डला बॉल होता आणि आता जरूर टीव्ही स्क्रीनवर तर असं दिसतंय की ज्या वेळेला बॅट जवळ बॉल होता त्यावेळेला तो अगदी डायव्हर्ट झाला, भरपूर बाहेर निघालाय. परंतु आपल्याकडे अल्ट्रा एज नाहीये त्याच्यामुळे शोरली तर आपण सांगू नाही शकत. मात्र अंपायरनं त्या ठिकाणी सांगितलं की बॅटर आउट आहे आणि धावफलक आता 6 असताना 2 धक्के. योगेश डोंगरे नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. हॅट्रिक कंप्लीट करणार का? आल्या आल्या रिव्हर्सचा प्रयत्न केला डोंगरेनं. प्रॉपर कलेक्शन झालं नव्हतं. एक धाव त्या ठिकाणी मिळाली आणि एका धावेने स्कोर आता 7 या आकड्यावरती. लागोपाठ 2 सफलता अजयला मिळाल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा एक रिस्की फटका खेळण्याचा प्रयत्न डोंगरेनं जरूर केला होता. हा थोडासा आश्चर्यचकित करणारा होता, कारण आपण एखाद्या वेळेला पाहतो की गोलंदाज ज्या फ्लोनं गोलंदाजी करतो, विकेट घेत असतो, त्यावेळेला तो अधिक ताकदीने गोलंदाजी करत असतो आणि त्याच्या विरोधात हॅट्रिक बॉल फेस करत असताना एक मोठं धाडस केलं होतं ते म्हणजेच योगेश डोंगरेनं. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. हळूहळू सायंकाळचं सत्र आणि धावांचा आता वेग तुम्हाला वाढवावा लागेल, कारण या सत्रामध्ये धावा चांगल्या बनतात. या क्रीडांगणावर आणखी एक विकेट. कमी गतीने टाकलेला बॉल होता, थोडासा बाहेर वळण घेणारा चेंडू. आणखी एक फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. सपशेल फेल फलंदाजी आपल्याला सध्या तरी टॉप ऑर्डर मध्ये बघायला मिळते मुठवलच्या विरुद्ध शिवशक्ती लोणाड. तीन धक्के आतापर्यंत अजयनं दिलेत. नवीन बॅटर ज्ञानेश्वर ऑन ऑर्थोडॉक्स क्रिकेटसाठी ओळखला जातो. आल्या आल्या रिव्हर्सचा प्रयत्न त्याने केला आणि एक धाव सहजगत्या पूर्ण करत असताना काय चौकार मारला होता. पॅडल स्वीप 2 बॉलमध्ये 4 ची गरज असताना एक क्लासिकल चौकार ज्ञानेश्वरच्या बॅटमधून आपण पाहिला होता. रिस्की फटका होता, परंतु आता इथे पुन्हा एकदा तसाच चांगला खेळ त्याला साकारावा लागेल या मॅच मध्ये देखील, कारण संघ आता अडचणीमध्ये गेलेला आहे. त्या अडचणीतून बाहेर काढावं लागेल योगेश डोंगरे आणि ज्ञानेश्वर मुकादमला. योगेश डोंगरे देखील सातत्याने रिव्हर्सचा प्रयत्न करतोय. धनेशकडनं आता या वेळेला चुकी झाली आणि एका धावेला 2 मध्ये बदललाय. 2 धावांच्या मदतीने स्कोर पुढे सरकत असताना 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 10 धावा धावफलकावरती. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. 4 धावा खर्च करत असताना 3 विकेट प्राप्त केल्या अजय भामरेनं. अफलातून बॉलिंग स्पेल तसा आपल्याला बघायला मिळाला आणि आता या मॅच मध्ये मजबूत या डावामध्ये मजबूत पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. ड्रायव्हिंग सीट घेण्याचा प्रयत्न केलाय तो म्हणजे मकरंद स्फोट मुठवळ संघानं. मागच्या दोन्ही मॅचेस चा विचार केला तर आपण शिवशक्ती लोणाड संघाचा विचार केला तर मागच्या दोन्ही मॅचेस रन चेस करत असताना जिंकल्या त्यांनी. परंतु आता पहिल्या इनिंग मध्ये त्यांना बॅटिंग मिळाली, परंतु ती बॅटिंग आता तेवढी प्रॉमिसिंग पाहायला मिळाली नाहीये. सुधीर पाटील थर्ड ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवर येतोय. ही स्पर्धा जशी संपेल बापगावची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. लागोपाठ दोन्ही बापगावच्या स्पर्धा पाहायला मिळतील आणि तदनंतर लागोपाठच मकरंद स्पोर्ट मुठवल ही ट्रॉफी सुद्धा तुम्हाला दिनांक 1 ते 4 रोजी पाहायला मिळणार आहे. कंटिन्युअसली क्रिकेट सुरू झालंय. एकही दिवस मला वाटतं की या परिसरामध्ये गॅप नाहीये. लागोपाठ टुर्नामेंट्स येत आहेत. एवढं प्रचंड प्रमाणात क्रिकेट वाढले आता.
आमने लोनाड बेल्ट मध्ये व्हाईट बॉल न सुरुवात केली सुधीरनं. जास्त बाउन्स प्राप्त करण्याचा प्रयत्न होता, अधिक वेग काढण्याचा प्रयत्न केला होता सुधीरनं. एक्साच्या मदतीने आपल्या षटकाला सुरुवात करतो आणि 11 धावा या धावफलकावरती लागल्यात. चांगला टेलिकास्ट आई कालूबाई चषकाचा आपण पाहतोय प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. क्लीन अँड नीट लाईव्ह टेलिकास्ट सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करताना आपण या ब्रॉडकास्टिंग टीमला पाहिलंय. यावेळेला पूल केला, फटका हवेत आहे, मिड विकेटचा फिल्डर बॉल वरती येतोय. इथे एकसा बाउन्स जरूर घेतला होता, धावबादची संधी आणि आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. असं वाटते की ऑनफिल्ड पंचांना थोडस डाऊट त्या ठिकाणी क्लोज कॉल असावा आणि त्याच्याचमुळे टीव्ही अंपायरची मदत आता घेण्यात आली आहे. परंतु आपल्याकडे प्रॉपर पिक्चर जर असेल तर डेफिनेटली आपण इकडनं तो निर्णय देणार आहोतच. भरपूर क्लोज कॉल आहे. खरं तर आपल्याकडे प्रॉपर पिक्चरही नाहीये. ऑनफिल्ड पंचांना आता विनंती असेल की ऑनफिल्ड आपण निर्णय द्यायचा आहे आणि बॅटर आउट. फलंदाज त्या ठिकाणी मात्र बाद घोषित करण्यात आलाय. ऑनफिल्ड पंचांचाच निर्णय या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे, कारण अगदी क्लोज कॉल होता. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय या ठिकाणी 12 असताना चौथा धक्का या ठिकाणी लागतोय, जो धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. दाणेश्वर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी बाद होतो आणि सुधीर पाटील थर्ड ओव्हर मध्ये सध्या पाहतोय चांगल्या लेंथवर गोलंदाजी त्यानेही केली. मागच्या 2 षटकांमध्ये जसे गोलंदाजांनी कारनामा केला, जी कामगिरी केलेली आहे ती कामगिरी आता पुढे सातत्याने टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतोय सुधीर. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ हुक केलाय, चांगला फटका, वॅकेंड एरिया मधून बॉल निघून चाललाय, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, हा येतोय चौकार. डीजे आतिश फलंदाजी करण्यासाठी आणि आतिशच्या बॅट मधून आतिशी फटका बघायला मिळाला. चौकारानं सुरुवात करतोय, आगाज करतोय आपल्या डावाला सुधीर पाटीलच्या विरुद्ध. दोन्ही बंधूंची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा लेन बॉल होता आणि नक्कीच योगेश तिकडनं सांगतोय की हाही बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेनेच खेळायचा होता.
परंतु येथे वेग थोडा अधिक पाहायला मिळाला. बॅट येण्या अगोदर बॉल निघून गेला होता आणि त्याच्याचमुळे कनेक्ट करता आले नाही. चौकारानंतर पलटवार केलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा, पुन्हा हाय ट्रॅकर, बॅटची टॉप एज, वरची कडा, बॉल मागे फाईन लेगला. आता डीप मध्ये लॉंग लेगला फिल्डर सेट करण्यात आलाय, कारण सातत्याने अकूट टप्प्याचे चेंडू हाताळतोय सुधीर पाटील आणि त्याच्यामुळे स्क्वेअर लेग पूर्णपणे आता त्याने स्ट्रॉंग करून ठेवलेला आहे. स्क्वेअर लेगला एक फिल्डर आहे, लॉंग लेगला डीप मध्ये फिल्डर त्यांना सेट केलेला आहे. हे बघा तुम्ही अकॉर्डिंग टू बॉलिंग आपण अगदी पाहिलं तर फील्ड पोझिशन तुम्हाला जशी ठेवावी लागते. ओ क्लीन बॉल, फलंदाज बाद आणि बेल्स कुठे उडाली आहे, जवळपास बाउंड्रीवर बेल्स उडाली, इतका भन्नाट वेग होता. देखील चांगला टायमिंग साधला, विमानाचा सॉन्ग लावला आणि विमानाप्रमाणे बेल्स उडाली आहे मागे, भरपूर दूर गेली, जवळपास बाउंड्री लाईन पर्यंत ती गेली आहे. पहा 2019च्या विश्वचषकामध्ये मला वाटतं की सौम्य सरकार बांगलादेशचा तो बॅटर आणि जोफ्रा आर्चरचा तो बॉल स्टंपना लागत असताना सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. पुढचा बॉल सुधीर पाटीलचा परफेक्ट यॉर्कर, डॉट बॉल येतो आणि याचबरोबर तिसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6.33च्या सरासरीनं 17 धावा या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळाल्यात. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण पाहतोय की खेळाडू कक्ष जो आहे तो स्वर्गीय विकी सुधाकर थळे यांच्या स्मरणार्थ तयार करण्यात आलेल्या, त्यालाही या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते. त्यानंतर टॉस बॉक्स जो आपण पाहतोय स्वर्गीय साहिल विनोद भामरे यांच्या स्मरणार्थ तयार करण्यात आलेला आहे. टॉस विनिंग कॅप्टनला जो आपण कोल्ड्रिंक देतो तो संदीपजी थळे यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे. आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचसाठी 3 बक्षीस आपण देतोय, त्याच्यासाठी ट्रॉफी पुष्कर भंडारी, त्यानंतर हेल एनर्जी ड्रिंक रुपेश रणवी यांच्या वतीनं स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. सन्मान चिन्ह गजानन ढोले यांच्या स्मरणार्थ राणा ढोळे यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे, त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. अंतिम षटक आणि आता संजय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ओ पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर होता, उडवलाय कव्हरच्या दिशेनं, बॉल वेगानं सरसावतोय, हा बॉल थांबणं कठीण आहे आणि जाईल सरळ कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. आज चौकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. आतिश डोंगरे खरं तर मुंबई पोलीस म्हणून सध्या कार्यरत आहे. प्रोफेशनली मुंबई पोलीस म्हणून तो आहे आणि सध्या आता मुंबई पोलीस असतील, महाराष्ट्र पोलीस असतील, त्यांच्या हातातून एकही आरोपी कैदी सुटणं कठीण झाले. परंतु सध्या संजयच्या विरुद्ध चोरट्या वाटा काढतोय सध्या डोंगरे पोलीस, आणि आता या ठिकाणी मात्र संजयच्या विरुद्ध पोलीस साहेब वाचू शकले नाहीयेत, कारण त्यांची विकेट संजयला मिळाली आहे. विकेट प्राप्त केले चौकारानंतर. हाच तो संजय ज्यानं आज रेकॉर्ड ब्रेक फलंदाजी केली. आणि ही पा लगेचच प्रिन्स मुवीदनं आपल्या समोर ती बॅटिंग आणली आहे. 3 बॉलमध्ये 19 ची गरज असताना हा पहिला सिक्सर त्यानं लगावला. त्याच्यानंतर 2 मध्ये 13 करायच्या होत्या, सुजलनं व्हाईट बॉल टाकला आणि तदनंतर आपण बघतोय हा विनिंग सिक्सर. 3 चेंडूंमध्ये 19 धावा पूर्ण करून या स्पर्धेमध्ये स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवळ संघाला याच संजयनं इथपर्यंत आणलं आणि तो आता गोलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलवर त्याच्या विरोधात चौकार आला आणि त्याच्यानंतर विकेट प्राप्त करताना संजय पाटीलला तुम्ही पाहतायत.
धावा धावफलकावरती 21. ऋषिकेश नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. 21 ला 6. स्थिती नाजूक आहे शिवशक्ती लोणाड संघाची. पाठीराखे खरे तर आता त्यांचे मोठ्या प्रमाणात होते, परंतु आता तेही थोडेसे नाराज निराश असतील ज्याप्रमाणे बॅटिंग प्रदर्शन पाहायला मिळालं. पुन्हा यॉर्कर लेन. टॉप ऑर्डरचे बॅटर ज्या वेळेला लवकर आउट होतात ना, त्यावेळेला अशीच समस्या निर्माण होते. संजय पाटीलचा आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळाला. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न, यावेळेला व्हाईट बॉल. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी देवीदासजी थळे लोणाड यांच्याकडून ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. पुन्हा यॉर्कर, लाऊडली अपील आणि फलंदाज बाद. आणखी एक सफलता संजय पाटीलच्या खात्यात. मॅन ऑफ द या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज सुलाबाई म्हात्रे यांच्या स्मरणार्थ केतन म्हात्रे गुंदवली यांच्या वतीने आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. त्यांचे विशेष आभार. बेस्ट फिल्डरसाठी ट्रॉफी व शूज विधी ज्ञानेश्वर मुकादम यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहे. त्याचे विशेष आभार. विधी ज्ञानेश्वर मुकादम म्हणजे ज्ञानेश्वर मुकादम जो आपला खेळाडू आहे. प्रदीप थळे आता फायनली आता ऍक्शन मध्ये येत आहेत. मागच्या 2 मॅच मध्ये ते खेळले नव्हते. प्रत्येक षटकारास 500 रुपयांचं पारितोषिक अस्मत शेख यांच्या वतीने दिले जाईल. बेस्ट सुभाष भोईर यांच्याकडून देखील 1000. बेस्ट बॉलर साठी आपण पाहतो शूज जे आपल्याला स्पॉन्सर्ड करण्यात आले ते आतिश डोंगरे यांच्याकडून. बेस्ट बॅटर साठी बॅट सोपानजी तिस्कर एस एस स्पोर्ट. हो, फुल टॉस बॉल समोर लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल येतोय आणि एक धाव तर इथे मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. थ्रो थोडासा वाईड आणि 2 धावा पूर्ण. प्रदीप तळेच्या बॅट मधून 2 धावा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि धावसंख्या 2 धावेच्या मदतीने पुढे सरकत असताना 24 आकड्यावरती. आतिश थळे मैदानामध्ये आला, परंतु त्याला एक मात्र चेंडू तेथे खेळायला मिळाला. संधी जास्त त्याला मिळाली नाही, परंतु इथे 24 धावा धावफलकावरती लागल्यात. संजय पाटील हा चेंडू सोडून दिलेला आहे आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक एक्स्ट्रा धाव. 25 धावा धावफलकावरती लागतात. 25 रन्स. महत्वाच्या सामन्यामध्ये थोडीशी आता बॅटिंग आपल्याला कमजोर बघायला मिळाली शिवशक्ती स्पोर्ट लोणाडची. याचं कारण उत्तम गोलंदाजी राहिली, कारण उत्तम शेठ पाटील यांचाच हा संघ आहे. परंतु यावेळेला लागोपाठ 2 व्हाईट बॉल. 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 26 रन्स. संजय स्पोर्ट सावध देखील अगदी टक लावून पाहत आहेत की कोणता संघ अंतिम सामना त्यांच्या सोबत खेळेल. आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलची ती लढत. आता समोर उडवू द्या बॉल. लॉफ्ट केलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित सूरज भामरे आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतोय. 2 धावा तेथे मिळाल्या. या 2 धावांनी स्कोर पुढे गेलेला आहे. पहिल्या डावाचा खेळ संपला आणि 28 धावा. 28 वर 3 संघांना आपण थांबताना आज बघितलेलं आहे. 29चं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळ संघाला. आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. तोपर्यंत ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये जे स्पॉन्सर्ड केलेले आहेत त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर रवी भोईर लोणाड यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे आणि सुरेश चौधरी मंडप डेकोरेटरसाठी विशेष सहकार्य आम्हाला करण्यात आलेलं आहे. त्यांचंही आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आई काळूबाई चषक लोणाड 2025च्या या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या डावाचा काही हायलाइट तुम्हाला बघायला मिळतोय. फक्त 28 धावा स्कोर कार्डवरती बनवता आले आणि सुरुवात त्याची केली खरं तर कुमार रणवीन आणि त्याच्यानंतर अजय भामरे. काय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. 6 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केला. विकेट त्याला मिळाली नाही, परंतु अजय भामरे 3 सफलता त्याला आपल्या षटकामध्ये मिळाल्या आणि तिथूनच कुठेतरी दबाव हा जास्त वाढत गेला. तर आपण घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया डीजे मॅनला संधी आणि ज्या वेळेला डावाला सुरुवात होईल आवाज ऐकूया योगी सरांचा.
समोर असेल मकरंद स्पोर्ट मुठवल संघासमोर. आणि या प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय अरविंद अरविंद भोईर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे पर सिक्स साठी. आणि गोलंदाज योगेश डोंगरेने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल राहुल थळे यांच्याकडून. परंतु सुरुवातला जबाब सूरज भांबरे जे आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती पाहू शकेल इनसाइड आउटचा फटका आणि अगदी शॉर्ट स्ट्राइक केवरच्या डोक्यावरून चेंडूला मात्र माघारी पाठवलं. 4 धाबांसाठी चौकार. भांबरे आणि रणजित पाटीलची जोडी सध्या आपण पाहत आहोत सलामीवीर म्हणून. आणि आज मुठवल आणि सावध संघाने चांगला खेळ केलेला आहे. त्याचप्रमाणे पाहतो की आणि आयोजक संघाने सुद्धा मात्र आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ साकारला. परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी फलंदाजी हवी तशी झाली नाहीये. हो चांगला चेंडू होता परंतु फटका पाहला जबाब फक्त स्वीप केला आणि चेंडू चालाय अगदी फाईन सीमारेषेच्या पलीकडे. सलगचा हा दुसरा चौकार. चांगली सुरुवात सलगचा हा दुसरा चौकार. दहा फलकावरती 8 धावा लागल्या गेल्या आणि जो संघ जिंकेला चालू सामन्यातील तो आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळणार आहे संजय स्पोर्ट्स सावध संघाच्या विरोधात. पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशाप्रमाणे फटके खेळायचे आहेत त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सूरज भांबरे देतोय. हो पाहू शकेल त्या ठिकाणी लेट कट करण्याचा प्रयत्न आणि स्वतः गोलंदाज चेंडूवरती झेपावले गेले. पहिला निर्धाव चेंडू योगेशच्या या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान अनंत थळे यांचं इथे या शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज अगदी वेळेवरती आपल्याला आजचा जे सामने होते ते आपण या ठिकाणी फिनिश केले आणि उद्या सुद्धा आपण हीच अपेक्षा करूया कारण उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल आणि उद्या एकूण 8 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. कारण उद्या 8चा लॉट्स असेल आणि उद्या पहिली सेमीफायनलची मॅच सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. योगेश पुन्हा एकदा संत गतीने चेंडूची हाताळणी परंतु इथे सिंगल धाव प्राप्त होती परंतु कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी घेण्याचा मात्र प्रयत्न केला नाहीये. पण लक्ष जरूर छोटा आहे परंतु प्रत्येक धाव जेव्हा जेव्हा तुम्हाला संध्या मिळतील त्यावेळी तुम्हाला त्या धावा जोडावा लागतील. कारण आपण नेहमीच पाहतो की जास्त सावधगिरी बाळगली की मात्र ती आपल्या अंगलिकी कधी कधी येत असते. आणि इथे मात्र योगेश चांगल्या प्रमाणे मात्र वापसी करून दाखवतोय. जरूर त्याच्या विरोधात पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले परंतु त्याच्यानंतर सलगचे 2 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो पुन्हा एक चांगला चेंडू फुलर लेंथ होता पुढे जाऊन केल्याचा प्रयत्न आणि आता मात्र पाहू शकेल त्या ठिकाणी आमिर शेख लाऊड अपील करतोय. पंचांवरती तो प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतोय परंतु हे दोन्ही पंच जर आपण पाहिले तर एक्झॅक्टली त्याने अनेक पावसाळे पाहिलेले आहेत. पंच उमेश किने सर आणि पंच महेंद्र भवर सर. आज पंचांनी चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये दाखवली. तिन्ही पंच अतिशय चांगल्या प्रमाणे कामगिरी करतायत. सलगचा हा तिसरा डॉट बॉल. जो अनुभव योगेशकडे आहे तो आता मात्र या ठिकाणी अनुभव जोखण्याचा प्रयत्न करतोय. राऊंड द विकेट पुन्हा एकदा फटका हवेत केला आणि इथे विकेट होण्याची दाट शक्यता आहे. डीप मध्ये शत्रशक ज्ञानेश्वर मुकादम कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये आणि अखेर पहिला धक्का लागत असताना टीम मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघाला. असा हा क्रिकेटचा खेळ आहे. पहिल्या 2 चेंडूवरती आपण 8 धाबा पाहिल्या होत्या परंतु मागील 4 चेंडूवरती गोलंदाजाने एकही धाव मात्र खर्च केली नाहीये आणि त्यामध्ये आपण पाहिले की फलंदाजावरती थोडंसं प्रेशर वाढत चालला होता आणि त्याच अनुषंगाने एक चुकीचा फटका मात्र त्या ठिकाणी खेळण्यासाठी फलंदाजाला भाग पाडला डोंगरे येणं आणि त्याच्यावरती विकेट्स त्याने मात्र प्राप्त करून घेतली.
पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 8 धावा धाफलक्यावरती येणाऱ्या 18 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आणि त्या 18 चेंडूमध्ये अजूनही विजयाचा आपण विचार केला तर 21 धावांची आवश्यकता असेल. नवी फलंदाज तेजेश पाटील आलाय तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. स्क्रीनवरती तुम्ही समीकरण पाहू शकाल. 18 गेंदों में 21 रनों की अभी भी जरूरत. दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ऋषिकेश. या ऋषिकेशने मागील सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी हाताळली होती. फक्त 4 धावांचा त्याने स्पेल हाताळला होता. एक विकेट त्याच्या नावावरती राहिली होती आणि त्याच अनुषंगाने मात्र या सामन्यामध्ये तो कामगिरी करेल का. पहिला चेंडू फुल टॉस. फटका पाहिलं तर जास्त ठिकाणी हवेत जास्त वेळ राहायला प्रयत्न चांगले राहिले होते परंतु मौका भी दिया और छक्का भी दिया. आणि हा रिप्ले पहा. एका हातामध्ये तो झेल पकडण्याचा मात्र त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला. टायमिंग एक्झॅक्टली प्रॉपर पाहिलं आपण. चांगल्या प्रमाणात मात्र त्या ठिकाणी मिडल केला होता आणि इथे मात्र पहा थोडंसं संतुलन बिघडला गेला आणि अखेर रणजितनं आपल्या डावाला षटकारांना सुरुवात केली. पहिला सिक्सर मकरंद स्फोट मुठवत संघाच्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि षटकाराच्या जोरावरती आपण जर पाहिलं तर आकडा आता डबल फिगरमध्ये पाहायला मिळतोय. एक गडी बाद 14. चांगला चेंडू अगदी ऑफस्टिकचा मारा आणि पहा मी सकाळपासून इथे अनाउन्स करतोय की या स्पर्धेची जी सीमारेषा आहे ती पडदा आहे. जी पडद्याच्या पुढे व्हाईट लाईन आहे ती सीमारेषा नाहीये. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आणि संघ आता कमिटीचा खेळतोय म्हणजे त्याचा त्यांना चांगला भान असायला हवा होता. कारण त्यांच्याच माध्यमातून हे नियमावली मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्यांच्याकडून मात्र ही चूक घडली गेली. चला यानंतर अजून एक आमिर आपल्याला सामना खेळवायचा आहे. त्यासाठी विनंती करतो की नॉन स्टॉप क्रिकेट खेळा. चांगला ड्राईव्ह क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह परंतु चेंडू चालला एक्झॅक्टली लॉंग ऑफ कडे. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि सिंगलवरती आता मात्र त्या ठिकाणी रणजित समाधानी राहिलाय. धाफलक्यावरती 15 धावा. चांगला खेळ आज मुठवल संघाच्या वतीने आपण पाहिला. खास करून पहिल्या इनिंगमध्ये या गोलंदाजाने मात्र चांगली कामगिरी साकारली. सुरुवात कुमारनं चांगल्या प्रमाणे पॉवर प्लेमध्ये करून दिली. नंतर आपण राजे भांबरेचा स्पेल पाहिला. फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्या. सुधीर पाटीलने धावा खर्च केल्या 7 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये संजयच्या 11 आल्या. आकुटापाचा चेंडू ऑन साईडला पिक केला. गॅप मधून चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे आणि पंचाचा इशारा आला या ठिकाणी. चौकार. तेजस पाटील ज्यावेळी फटका खेळतो त्यावेळी मात्र त्याचा बॅटचा फ्लो खूप छानपैकी आपल्याला पाहायला मिळतो. बॅटचा स्पीड सुद्धा मात्र अधिक तो मात्र त्या ठिकाणी वापरत असतो आणि त्याच्यामुळे पाहतो की चेंडू वेगानं अगदी रॉकेटच्या अंदाजामध्ये चेंडू मात्र अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. अजून एक समोरच्या दिशेने उडवला. लॉंग ऑन आहे डीप मध्ये आणि तो मात्र त्या ठिकाणी कुठल्या प्रमाणे चूक करत नाही. भावेश थलेने मात्र त्या ठिकाणी पकडलाय हा झेल आणि लागला या ठिकाणी मुठवल संघाला हा दुसरा मोठा धक्का. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि तदनंतर मात्र या फटक्याची आवश्यकता होती का. 19 धाबा धाफलक्यावरती लागल्या होत्या. फक्त 10 धाबा आता मात्र विजयापासून दूर आणि कुठेतरी आता मात्र तेजेश पाटीलने ती चूक केली. कारण इथून तुम्ही सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं तरी सुद्धा मात्र त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकता. परंतु कुठेतरी मोठे फटके खेळण्याची मात्र त्याला ती लत लागली होती परंतु स्वतःवरती कंट्रोल दाखवू शकला नाहीये. नवी फलंदाज विशाल पाटील आलाय चौथ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आणि त्याने सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. हवेत चाललाय क्षेत्ररक्षक. दोघेही मात्र जाण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्या ठिकाणी दोघांच्या मध्ये जाऊन मात्र चेंडू लँडिंग झाला आणि त्यामुळे पाहतो की विशालला संधी होती
किती या ठिकाणी सिंगल धाव तो मात्र कंप्लीट करेल. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ इथं संपूर्ण 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि आता येणाऱ्या 12 चेंडूंच्या खेळामध्ये 9 धाब्यांची अजूनही आवश्यकता असेल. चमत्कारी गोलंदाजी मात्र इथून आता शिवशक्ती लोणार संघाच्या गोलंदाजाला मात्र करावी लागेल. आज आपण जर पाहिलं तर कुठेतरी सोहिल शेखची मात्र उणी भासली गोलंदाजीमध्ये. सध्या तो राजस्थानची हवा खातोय, परंतु इथे मुठवल संघाने सध्या शिवशक्ती लोणार संघाची हवा काढलेली आहे असं म्हणावं लागेल. कारण 12 चेंडूमध्ये 9 धावा समीकरण हे छोटंसं आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश थलेच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि दोघे जे फलंदाज आता खेळपट्टीवरती आहेत, दोघांकडे चांगला नॉलेज आहे, चांगला अनुभव आहे त्यांच्याकडे आणि चांगले फटके ते खेळू शकतात. ओ काय फटका खेळलाय, व्हॉट अ ग्रेट शॉट विशाल पाटील. आणि हा विशाल फटका त्याच्या बॅटमधून निघालाय. 6 धावांसाठी सिक्सर. स्लो रन होता आणि त्याच्याने मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी चेंडूची वाट पाहिली आणि शेवटच्या क्षणाला त्या चेंडूची वाट लावली. अजून एक दणका, अजून एक बॉम्ब ब्लास्ट, मॅच फिनिश आणि सामना जिंकला या ठिकाणी मुठवल संघाने. अभिनंदन उत्तम शेठ पाटील, अभिनंदन टीम मकरंद स्पोर्ट मुठवल आणि हार्ड लक टीम शिवशक्ती लोणार. चला लगेच दोन्ही टीमला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी या, कारण कुठल्या प्रकारचा मात्र या ठिकाणी आता वेळ आपण खर्च करणार नाहीयेत, कारण आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याकडे आपण वाटचाल करतोय. परंतु या सामन्यातील जो सामनावीर पुरस्कार आहे, ज्या गोलंदाजाने 4 धावांचा स्पेल हाताळला आणि 3 महत्वपूर्ण विकेट्स प्राप्त केले, नेहमीच तो विकेट टेकर राहिलाय मिस्टर अजय भामरे. अजय आपण यायचं आहे सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आणि विनंती असेल दोन्ही कॅप्टनला की आपण नाणेफेकीसाठी या. झटपट क्रिकेट पाहिला आपण, कारण 29 धावांचा लक्ष्य जो होता तो मात्र या ठिकाणी सहजपणे कंप्लीट केला. आणि आज दोन्ही टीम जे आपण पाहतो या शेवटच्या लढतीमध्ये पोहोचले आहेत. दोघांच्या वतीने मात्र आपल्याला चांगला क्रिकेट या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेला आहे. अजय या थोडस स्पीडअप करा. त्यांच्या सोबतीला पाहू शकाल रणजित पाटील यांची सुकन्या सुद्धा आहे. चला अजयने 3 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. त्यांच्यासाठी अविन भोईर यांच्याकडून आपण देणार आहोत 300 रुपयाचं